वजन आणि साखर वाढते म्हणून कार्बोहायड्रेट्स कमी घेताय तर या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा। नंबर 1, ग्लुकोज आणि साखर या 2 गोष्टी खूप वेगळ्या आहेत। ग्लुकोज हे आपल्याला कार्बोहायड्रेट पासून मिळते आणि आपल्या प्रत्येक शरीरातील अवयवाला, मेंदूला, स्नायूला कार्बोहायड्रेट्स म्हणजेच ग्लुकोज खूप महत्त्वाचे असते। आपल्या शरीराचा मुख्य एनर्जीचा स्रोत आहे तो कार्बोहायड्रेट्स आहे। त्यामुळे आपल्याला साखर स्किप करायची आहे, ग्लुकोज स्किप करायचं नाही। नंबर 2, मेंदूसाठी ग्लुकोज खूप महत्त्वाचे। कार्बोहायड्रेट जर तुम्ही खूप कमी प्रमाणात घेतले तर आपल्या मेंदूला पुरेसा ग्लुकोज मिळत नाही आणि मग जास्त प्रमाणामध्ये चिडचिड, कॉन्सन्ट्रेशन कमी होणे, थकवा, चक्कर येणे यासारखे प्रॉब्लेम जाणवू शकतात। त्यामुळे योग्य मात्रेमध्ये ग्लुकोज घेणे अपेक्षित आहे। नंबर 3, वर्कआउट आणि स्टॅमिनासाठी खूप उपयुक्त। आपण जेव्हा व्यायाम करत असतो तेव्हा आपल्या मसल्स ज्या ग्लायकोजन वापरतात ते ग्लायकोजन आपल्याला कार्बोहायड्रेट पासूनच मिळते। त्यामुळे आपल्या फिटनेससाठी सुद्धा कार्बोहायड्रेट्स खूप महत्त्वाचे आहेत। नंबर 4, कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरातील प्रोटीन वाचवतात। आपण खूप जास्त कमी मात्रामध्ये कार्बोहायड्रेट्स घेतले तर शरीराची ऊर्जा टिकून राहण्यासाठी आपले शरीर प्रोटीनचा यूज करते, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये प्रोटीनचा लॉस होणार आहे, पर्यायाने मसल लॉस जास्त होणार आहे। त्यामुळे योग्य मात्रेमध्ये कार्बोहायड्रेट घेणे खूप अपेक्षित आहे। नंबर 5, आपल्या आहारामध्ये नियमित आढळणारे तांदूळ, ज्वारी, गहू, मका, ओट्स, व्हेजिटेबल्स, सगळे फळे यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात आणि ते आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात। या उलट साखर आणि साखरेपासून बनवलेले सगळे पदार्थ असतील, व्हाईट ब्रेड असेल, बेकरी प्रॉडक्ट्स असतील किंवा शुगरी ड्रिंक्स असतील, हे आपल्या शरीरासाठी खूप अपायकारक ठरतात। हे कमी उपयुक्त असणारे कार्बोहायड्रेट्स आहे। याच्यामुळे शुगर ही स्पाइक होणार आहे आणि आपले वजन ही वाढणार आहे। आपल्या शरीरासाठी उपयुक्त असणारे कार्बोहायड्रेट्स जे की आपली साखर आणि वजन वाढवणार नाहीत, अशा कार्बोहायड्रेट्सची जर तुम्हाला लिस्ट पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला लिस्ट असा मेसेज करा, मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन।